नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आपण दृश्यम चित्रपट बघितला असेल, पण आज मी आपल्याला अशी सत्य स्टोरी सांगणार आहे की ही स्टोरी दृश्यम चित्रपटाला देखील लाजवणार आहे। बघा, ही सत्य घटना आहे ओडिशाच्या मयूरभंजमधली, जेथे देवाशीष नावाचे एक व्यक्ती जिचे 5 वर्षांपूर्वी एका मुलीसोबत लग्न झालेले होते। मुलगी हेल्थ केअर वर्कर होती। लग्न झाल्यावर काही दिवस यांचा सुरळीत संसार सुरू होता, परंतु कालांतराने भांड्याला भांडे लागायला लागले आणि यांच्यामध्ये वादविवादाला सुरुवात झाली। पती पत्नी कधी थंड असायचे तर कधी वाद। देवाशीष त्या पत्नीला भयंकर वैतागून गेला होता आणि ती पत्नी देखील देवाशीषला आता वैतागून गेली। शेवट त्यांचं ठरलं की आता घटस्फोट घेतल्याशिवाय पर्याय नाही। त्यावरती देवाशीष आणि त्या पत्नीचे घटस्फोटापर्यंत मुद्दा गेला आणि ही घटना कोर्ट कचेरीपर्यंत गेली। आता देवाशीषच्या पत्नीचा आणि त्याचा रीतसरपणे डिवोर्स झालेला होता। आता देवाशीषला जगण्यासाठी पुन्हा एक लाईफ पार्टनर पाहिजे होता। लाईफ पार्टनरच्या शोधात निघाल्यावर त्याला सोनाली नावाची एक मुलगी भेटली, जिचं वय 23 वर्ष होतं। लग्नाची बोलणी चालणी झाली। देवाशीषने सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या की माझ्या पहिली पत्नीच्या आणि माझा डिवोर्स झालेला आहे। देवाशीषने सर्वप्रथम या लोकांना त्याच्या पत्नीच्या चुका सांगितल्या आणि या लोकांनी देखील देवाशीषवरती विश्वास ठेवला। या लोकांना वाटले कदाचित देवाशीषच्या पत्नीचाच दोष असेल, कारण देवाशीष दिसायला एकदम शांत व्यक्ती दिसतो। हा तसा काही चिडचिडा तडतडा वाटत नाही, त्यामुळे आपण आपली मुलगी याला द्यायला काही हरकत नाही। देवाशीषचे आता 23 वर्षाच्या सोनाली बरोबर लग्न झाले। आता देवाशीषला वाटत होते पहिली पत्नी तर कटकटी होती, परंतु देवाशीषला वाटले की आता सोनाली मला चांगली मुलगी भेटली आहे आणि हिच्यासोबत मी आरामात अख्खं आयुष्य घालवेल। 1 महिना झाला, 2 महिने झाले, लग्नाला आता वर्ष झालं। तोपर्यंत सर्व गोष्टी सुरळीत चालू होत्या। त्यांना एक मुलगा देखील झाला, परंतु हळूहळू आता सोनालीने देखील रंग दाखवायला सुरुवात केली। सोनालीने रंग दाखवले म्हणा किंवा देवाशीषचा स्वभाव तडतडा होता म्हणा, पुन्हा एकदा सोनाली आणि देवाशीषचे वादविवाद व्हायला सुरुवात झाली। ही सोनाली देखील आपल्या पहिल्या पत्नीसारखीच निघाली असे समजून देवाशीष आता त्रस्त झाला होता। त्याला समजत नव्हते करावे तर करावे काय। सोनाली जर त्याच्यासोबत भांडायला लागली, देवाशीषने जर कधी एक शब्द बोलला तर सोनालीचे तिकडून 10 शब्द येत होते। आता देवाशीष सोनालीला देखील त्रस्त झाला होता। न राहून एक दिवस देवाशीषने सोनालीवरती हात उचलला, तिला मारहाण केली आणि त्या रागाच्या भरात सोनालीने तिची आई सुमतीला कॉल केला। देवाशीषची सासू सुमती दलाई हिने तिच्या मुलीला सांगितले की तू आता घरी निघून ये, या व्यक्तीला आम्ही तुला देऊन फसलो आहे। याने पहिली पत्नी टिकवली नाही आणि हा तुला देखील टिकवणार नाही असे वाटत आहे। आता सुमती दलाई तिच्या मुलीला सोनालीला घरी घेऊन जाते, म्हणजे सोनाली तिच्या माहेरी जाऊन राहते। सोनाली माहेरी गेल्यानंतर 1-2 महिने जातात, परंतु देवाशीषला आता त्याच्या मुलाची आठवण येऊ लागते, सोनालीची आठवण येऊ लागते। देवाशीष विचार करतो की तिला परत एकदा घरी घेऊन येऊ, सुखाने राहू। देवाशीष जेव्हा सोनालीला कॉल करतो तेव्हा सोनाली कॉलवरती देखील त्याच्यासोबत भांडण करते। काही करून पत्नी ऐकत नाही म्हटल्यावरती देवाशीष आता प्रचंड संतापतो। देवाशीष जेव्हा पत्नी सोनालीला कॉल करायचा तेव्हा सोनालीचा फोन तिची आई हिसकावून घ्यायची आणि देवाशीषला तिकडून बोलायची की देवाशीष तुझी लायकी नाही आहे माझी मुलगी सांभाळण्याची, कारण तू याच्या अगोदर देखील एका मुलीचा नाश केला आहे। माझ्या मुलीचा नाश मी आता होऊ देणार नाही, त्यामुळे तू माझ्या मुलीला कॉल करून त्रास देऊ नको। देवाशीषने वारंवार सासूला पत्नीला सांगून देखील या दोघी देवाशीषची गोष्ट ऐकत नव्हत्या, परंतु देवाशीष यांना वारंवार कॉल करत राहिला आणि या त्याला नकार देत राहिल्या। आता देवाशीष थंड डोक्याने विचार करतो आणि त्याच्या डोक्यात शिजू लागतो एक भलताच प्लॅन। यावेळेस देवाशीष आपला सर्व राग वैताग सर्व गोष्टी थोडा वेळासाठी विसरून जातो आणि अगदी शांततेत सोनालीला कॉल करतो आणि म्हणतो माझ्या सासूबाईंकडे दे, मला माझ्या सासूबाईसोबत बोलायचं आहे। तो सासूबाईसोबत अगदी प्रेमाने नम्रपणे शांतपणे बोलू लागतो की सासूबाई, जे झालं ते झालं, इथून पुढे मी अशा चुका करणार नाही। आत्तापर्यंत ज्या काही चुका झाल्या त्या माझ्याकडूनच झाल्या।
माझ्या या हेकड्या स्वभावामुळेच माझी पहिली पत्नी देखील मला सोडून गेली. खरं तर दोष माझाच आहे. मी चांगला विचार केला आहे, त्यामुळे मी आता माझा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करत आहे. एवढ्या वेळेस तुम्ही सोनालीला स्वतः घेऊन माझ्या घरी या. आपण तिघे मिळून या गोष्टीची चर्चा करू आणि यामध्ये काहीतरी उलगडा काढू. यावरती देवाशिषच्या सासूबाई देखील खुश झाल्या. त्यांना वाटलं आपला जावई आता सुधारलेला दिसतोय, अतिशय चांगल्या पद्धतीने बोलतोय. आता सुमती दलाई तिची मुलगी सोनालीला घेऊन जावयाकडे जाण्यासाठी निघते. 15 जुलै रोजी सुमती आणि सोनाली देवाशिषच्या घरी जातात. सासू आणि पत्नी आपल्या घरी आल्या म्हटल्यावर देवाशिष अगदी आनंदाने त्यांचे स्वागत करतो. या बसा, चहा पाणी करा. सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. त्यानंतर सोनाली यांच्यासाठी जेवण वगैरे बनवते. देवाशिषच्या सासूबाई आज मुक्कामीच राहणार होत्या. सर्वजणांचे जेवण वगैरे झाले. आता रात्र झाली होती, झोपण्याची वेळ झाली होती. सर्वजण गाढ झोपलेले होते, परंतु देवाशिषचे डोळे अचानक उघडले. देवाशिषने बघितले पत्नी सोनाली आणि सासू सुमती निवांत झोपलेले आहेत. देवाशिष उठला. त्याने त्याच्या मनात ठरल्याप्रमाणे एक भला मोठा दगड घेतला आणि सासूच्या डोक्यात घातला. सासूला ओरडायचाही चान्स भेटला नाही. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सोनालीला जाग आली. सोनालीचे डोळे उघडण्याआधीच तिच्या डोक्यात देखील दुसरा दगड पडला आणि सोनालीचा देखील मृत्यू झाला. देवाशिषने त्याच्या जीवनामध्ये कायमच्या कटकटींमुळे पत्नी आणि सासूची हत्या केली होती. 15 जुलैची रात्र होती. पावसाचा कहर होता. भयानक काळी रात्र होती. आता देवाशिष आपल्या सासू आणि पत्नीचा मृतदेह घरातून ओढत ओढत घरामागे घेऊन जातो. घरामागे त्याचा लिंबूचा बाग असतो. त्या लिंबूच्या बागेमध्ये 10 ते 15 फुटाचा मोठा खड्डा खोदलेला असतो. त्या खड्ड्यामध्ये तो सासू आणि पत्नीचा मृतदेह घेऊन जातो आणि त्या खड्ड्यात टाकून वरतून माती लुटून देतो. आणि नंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून तेथे केळीचे झाडे लावून देतो आणि निवांत जाऊन घरी झोपून घेतो. दुसऱ्या दिवशी आरामात उठतो आणि यानंतरचे 4-5 दिवस देवाशिषचे अगदी आरामात टेन्शनमुक्त जातात. 10-15 दिवसांनी देवाशिष पोलीस ठाण्यात जातो आणि आपली सासू आणि पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये दाखल करतो. आणि त्याच्या गावामध्ये देखील गावकऱ्यांसोबत चर्चा करतो की माझी सासू आणि पत्नी बेपत्ता झाली आहे, कोणाला कुठे दिसली तर सांगा. आता देवाशिषची पत्नी आणि सासू गायब झाल्याची बातमी संपूर्ण गावभर पसरते. त्याचे शेजारी पाजाऱ्यांची जेव्हा त्याच्या घरी जाणे येणे होते तेव्हा काही गावकऱ्यांना त्याच्या मागे लावलेलं केळीचं झाडावरून काहीतरी संशय येतो. या अगोदर इथे एवढा मोठा खड्डा नव्हता. हा खड्डा खूप मोठा खोदलेला दिसत आहे आणि केळीच्या झाडाला एवढा मोठा खड्डा लागत नाही. या अंदाजावरून गावकऱ्यांना संशय येतो आणि गावकरी ही बातमी पोलीस स्टेशनमध्ये कळवतात. आता पोलिसात देखील सुमती आणि सोनाली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झालेलीच होती. त्यामुळे पोलीस देवाशिषच्या घरी येतात आणि घराची झडती घ्यायला सुरुवात करतात. त्यामध्ये त्यांना मागे केळीचे झाड लावलेले दिसते. त्या मोठ्या खड्ड्यावरून पोलिसांना संशय येतो आणि त्या संशयाच्या आधारे ते मोठा JCB आणून तो खड्डा खोदतात. तेव्हा पोलिसांना त्या खड्ड्यामध्ये देवाशिषची पत्नी आणि सासूचा मृतदेह आढळून येतो. पोलीस जेव्हा देवाशिषला विचारतात तेव्हा मात्र देवाशिष त्याच्या गुन्ह्याची कबुली देतो आणि त्यांना सांगतो की हे सर्व मीच केले आहे. मी यांची हत्या करण्याच्या 4 दिवस अगोदरच घरामागे हा खड्डा खोदून ठेवलेला होता. मी या हत्येची आधीच प्लॅनिंग केलेली होती. मी माझ्या जीवनातल्या रोजच्या कटकटींमुळे प्रचंड प्रमाणात वैतागलेलो होतो. माझी पहिली पत्नी देखील माझ्यासोबत अशीच कटकट घालायची आणि ही दुसरी पत्नी आणि सासू देखील माझ्यासोबत अशाच कटकट घालत होत्या. यांच्या रोजच्या कटकटीला वैतागून मीच यांची हत्या घडवून आणली आहे. मी 4 दिवसांपूर्वी हा खड्डा खोदून ठेवला होता आणि प्लॅनिंगनुसार गोड बोलून सासू आणि पत्नीला घरी बोलावले होते. हा सर्व प्रकार सांगून देवाशिष त्याच्या गुन्ह्याची कबुली देतो. यानुसार पोलीस केस स्टँड करतात.
या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त, दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. अशा सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.